उत्तरेकडच्या दिल्लीपासून तर दक्षिणेकडच्या केरळमपर्यंत आणि कर्नाटकपासून तर पश्चिम बंगालपर्यंत कांद्याचे बाजारभाव आता वाढतानाचा ट्रेंड आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहे आणि स्थिरावलेले आहेत. तर आता देशाचा कांद्याचा ट्रेंड काय आहे, अशी माहिती शेतकरी विचारत होते. त्यामुळे हा व्हिडिओ आपण करत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यातून तुम्हाला पुढच्या कांद्याच्या बाजारभावाच्या ट्रेंडचा एक अंदाज येऊ शकतो. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 9 जून आणि वार आहे मंगळवार 2026. देशभरात कांद्याचा ट्रेंड कसा आहे? काही अपवाद वगळला काही ठिकाणचा आणि काही विशिष्ट प्रकारच्या कांद्याचा. मग त्यांचा स्थानिक कांदा असेल किंवा आणखी कुठल्या प्रकारचा असेल, तर कांद्याचे बाजारभाव मागच्या वर्षीच्या तुलनेत संपूर्ण देशभरात काही ठिकाणी 50% वाढलेले आहे, काही ठिकाणी 20 ते 30% वाढलेले आहेत. काही ठिकाणी मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 12% घसरलेले पण आहेत. पण एकूणच उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंतचा कांद्याचा जो ट्रेंड आहे तो वाढलेला आहे आणि ही वाढ टिकून राहिलेली आहे. एका बाजूला कालपासनं नाफेडचा कांदा खरेदी आणि याचे बरेच गोंधळ आणि त्याच्या बातम्या कानावर येत आहेत. दुसऱ्या बाजूला आधी गोंधळात असलेले जे व्यापारी मित्र होते त्यांना आता प्रचंड आनंद झालेला आहे, कारण नाफेडची खरेदी बारगळणं हे त्यांच्यासाठी एक मोलाची कामगिरी किंवा एखादी लढाई त्यांनी हस्तगत केली आहे आणि तिच्यावर विजय मिळवल्यासारखं झाल्याचं असं चित्र आहे. कारण त्यांनी जो साठवलेला कांदा आहे किंवा त्यांच्या कांद्याला बाजारभाव चांगले मिळणार आहे. 2-3 दिवसांपूर्वी काही व्यापारी निर्यातदारांशी माझी चर्चा झाली होती. ते अतिशय गोंधळलेले आणि घाबरलेले होते. बोलण्यातनं त्यांचा आवाज डाऊन होता, बॉडी लँग्वेज बदललेली होती. त्यांना काळजी होती नाफेडची आणि मग ते स्वतःला सतत दिलासा देत होते की नाही नाफेडचं ते होणार नाही. प्रत्यक्षात नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये बाजार समित्यांनी परवानाच दिला नाही आहे आणि बाजार समितीचा परवाना कधी मिळेल की सगळ्या कागदपत्रांची पूर्तता होईल. शनिवारी बैठक झाली आणि रविवारी जर सुट्टी असेल तर स्टॅम्प वेंडर वगैरे अशा बऱ्याच तांत्रिक अडचणी आहेत. मग सोमवारपर्यंत परवाने कसे मिळतील? एका बाजूला जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले की खरेदी करा आणि तात्पुरते परवाने द्या, पण अनेक बाजार समित्यांनी अशी भूमिका घेतली की नाही, आम्ही तुम्हाला वर्षभराचा परवाना घ्यावा लागेल आणि मग पुन्हा ते बँक गॅरंटी वगैरे आहे. एका बाजूला बाजार समित्यांमध्ये अनेक जण नाफेडच्या विरोधात बोलताना दिसतात, पण या गोष्टी मात्र तांत्रिक कोणीही सांगत नाहीत. तर या सगळ्यांच्या गोष्टीचं जो भाग आहे, नाफेडची कांदा खरेदी का होत नाही आहे, याचं एक छोटंसं निवेदन शेतकऱ्यांना आज सकाळीच दिलेलं होतं. तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला इथे पहिल्या कमेंटवर जी लिंक आहे त्याच्यावर जाऊन बघू शकता. याच्या संदर्भात वरच्या पातळीवर चर्चा सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा यातून काही बदल अपेक्षित आहे. तुम्हाला आणखी 3-4 दिवस थांबावं लागेल. त्यामुळे आता एवढ्या 2-3 दिवसात कांदा आणून विकायची घाई करू नका. विकायचं असेल तर टप्प्याटप्प्याने विका. मागच्याच आठवड्यात सुरुवातीलाच कांदा विकण्याचा हा योग्य काळ आहे असं मी तुम्हाला सल्ला दिलेला होता आणि तुमचा 15 नाही, 20 नाही तर 30 ते 35% कांदा जरी चांगला असला तरी तो विकायला हरकत नाही, विकण्याची स्थिती आहे. खराब माल आणि ॲव्हरेज क्वालिटी तर ठेवूच नका असंही तेव्हा सांगितलेलं होतं. अनेक शेतकऱ्यांनी त्याच्यावर अंमलबजावणी केली, त्यांना भाव चांगला मिळाला. पिंपळगाव बाजारात आज जे शेतकरी गेले त्यांना कालच्या तुलनेत चांगले बाजारभाव मिळालेले आहेत. ₹100, कोणाला ₹50 असे पण चित्र आहे. एकूणच बाजारातील जे भाव आहे ते सरासरी कमी झाले असले तरी ॲव्हरेज माल किंवा स्टॉकच्या मालाला जे बाजारभाव मिळत आहेत, ज्यांचा कांदा चांगल्या दर्जाचा आहे, तो टिकणार आहे, टिकाऊ आहे, त्याला आजही सरासरी ₹13 ते ₹17 आणि चांगल्या दर्जाला 2000 पर्यंत बाजारभाव मिळताना दिसतोय. त्यामुळे अगदीच निराशेची स्थिती नाही आहे, काळजी करू नका. येणाऱ्या काळात या गोष्टी होतील. फक्त काही जण नाफेडची खरेदी असेल किंवा आणखी कुठल्या गोष्टी असतील, या सगळ्यातनं अफवा पाहून कोणाला तरी हाताशी धरून कोणाला वेठीस म्हणजे तुम्हाला वेठीस तर धरत नाही ना.
म्हणजे कोणाला तरी पुढे करायचं आणि त्यांनी गोंधळ करायचा. आणि कारण नाफेड आणि व्यापारी हे एकमेकांचे कायमचे शत्रू आहेत, हे सांगायला हरकत नाही. ना मी नाफेडला घाबरेन ना व्यापाऱ्यांना घाबरेन. फक्त ॲग्रोशिवारची जे आहे, नाफेडच्या भ्रष्टाचारांना आणि त्या भ्रष्ट यंत्रणेला ॲग्रोशिवारनी नेहमीच विरोध केलेला आहे, पण योजनेला मात्र विरोध नाही आहे. कारण नाफेड जेव्हा उतरतो त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळीची सोय नाही त्या शेतकऱ्यांच्या मालाला फायदा होतो. NCCFची खरेदी बाकी आहे. NCCFची खरेदी जेव्हा सुरू होईल आणखी 1,00,000 मेट्रिक टन, त्यावेळेस या बाजाराचं आणखी धावं दणानेल की आज जे अतिशय उत्साहानं प्रतिक्रिया देत आहेत या सगळ्या विरोधात, तुमच्या लक्षात येत नाही का या सगळ्यातनं नुकसान शेतकऱ्याचं होतं आहे, तुमचं होतं आहे. नाफेडची खरेदी झाली नाही म्हणून असं त्या 2 ट्रॅक्टरच्या गल्लीतून बोंबलत घेऊन फिरायचं आणि ते फिरताना आपण शेतकऱ्यांचं नुकसान तर करत नाही आहे ना, कारण भाव त्याचे पडतायत आणि तुमच्या या उठवळ बातम्यांचा फायदा व्यापारी अचूकपणे घेत आहेत. आता जाऊन बघा, कुठल्या तरी पांढऱ्या गादीवर मस्त एखादा व्यापारी सुपारी कातरत छानपैकी छान त्याचं हे चाललेलं असेल, आनंद असेल. थोडं विषयांतर झालं, पण नाफेडच्या संदर्भात मी बोलेन असं म्हणालो होतो, म्हणून हा विषय आहे. याच्या संदर्भात आणखी आपण बोलूया. मला आज त्याविषयी खरं तर बोलण्यामध्ये रस नव्हता, कारण नकारात्मक बोलून तसा काहीच उपयोग नाही आहे. सकारात्मक जे आहे आणि जे रिअलिस्टिक आकडे आहे ते सांगण्यामध्ये ॲग्रोशिवारला नेहमीच रस असतो. त्यामुळे दोन्ही बाजू समजून घेऊन मगच पुढे जावं हा पत्रकारितेचा नियम आहे. मी तुम्हाला दुसरी बाजू सांगितली, पहिली बाजू तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओतनं आणि कदाचित आम्ही पण ती मांडलेली आहे आपल्या ग्रुपवर, तुम्ही बघू शकता. तर आता जी चांगली बातमी आहे की MP मध्ये भाव वाढले, गुजरातमध्ये भाव वाढलेत. मला धुळे आणि त्या परिसरातले साक्रीचे शेतकरी विचारत आहेत, अहमदाबाद आणि सुरतचा भाव सांगावं की जेणेकरून आमच्या साक्री आणि पिंपळनेर बाजारात जास्तीत जास्त 1,500 रुपये भाव मिळतो आणि सरासरी 1,000च मिळतो. धुळ्याचे बाजारभाव या आठवड्यात 1,000च्या पुढे जाणार नाहीत, दबावात राहतील, हे मी सांगितलेलं आहे. आणि कुठल्या बाजारात कसे भाव राहतील, दबावात राहतील, कुठे वाढणार आहेत, तेजी पण येणार आहेत, कुठे स्टेबल राहतील, हे सगळं आपण शनिवारी सहज बारीक सांगितलं आहे. माफ करा, रविवारी सांगितलं आहे. जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही बघू शकता किंवा रविवार विशेष हा व्हिडिओ बघा. त्यात तुम्हाला बाजाराच्या रेंज सांगितलेल्या आहेत. हलक्या कांद्याला कुठली, मध्यम कांद्याला कुठली रेंज असं सांगितलेलं आहे. हा एक प्रयोग आहे, पण त्यातही जे पक्की आणि अचूक माहिती तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करून मेंबरशिप व्हिडिओमध्ये मिळेल. ही मी जाहिरात करत नाही आहे, पण कमेंट करण्यापूर्वी तुम्ही जर ते बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की अरे नाही, आपण खरंच हे आधीच बघायला पाहिजे होतं. ठीक आहे. आता महत्त्वाचा भाग, आसाममध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 21% कांदा वाढलेला आहे आणि जो उन्हाळी कांदा हा त्यांचा लोकल कांदा 2700 रुपयापर्यंत, उन्हाळी कांदा 16% वाढून तो आता 1726 पर्यंत गेलेला आहे. बिहारमध्ये 1 नंबर क्वालिटी गेला आहे 1867. नाशिकचा कांदा बिहारमध्ये 1751 पर्यंत पोहोचलेला आहे. नाशिक बिहारचा हलकेपटना आणि पटना असं जे आपण म्हणतो पिंपळगाव बाजारात, त्याला साधारण आता 14 रुपये भाव आहे. ते कालपासून वाढायला लागलेले आहेत 1-1 रुपयाने, ते पण तुम्ही लक्षात घ्या. चंदीगडमध्ये कांद्याचे बाजारभाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत 7.5 आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत मागच्या महिन्याच्या तुलनेत 11% वाढून ते आता 1519 पर्यंत पोहोचलेले आहेत. आता सरळ आपण गुजरातवर येऊया. गुजरातला नाशिकचा कांदा मागच्या वर्षीच्या तुलनेत 21%, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 17% वाढून सरासरी 1726 रुपये मिळतोय. आता साक्रीच्या लोकांना जर अहमदाबाद किंवा सुरतला कांदा विकायचा असेल तर काय भाव आहेत, तर सुरतला 700 ते 2500 आणि सरासरी 1600 असे भाव आहेत. आता नाशिकचा कांदा अहमदाबादच्या चिमनभाई पटेल मार्केट, वसाना हे जे मार्केट आहे अहमदाबादचं, तिथं नाशिकच्या कांद्याचे रेट सुधारलेले आहेत. ते आहेत 1250वरनं 2000, सरासरी 1850 रुपयाला जातोय. 8 तारखेचे भाव आहे आणि आजचे 1800 रुपये आहेत. 1000 ते 2000 1800 रुपये आहेत. आता इकडच्या घडामोडींचा तिथं थोडा परिणाम होतोय, पण तरी पण साक्री किंवा धुळे आणि या सगळ्या याच्यामध्ये
तिथले जे बाजारभाव आहेत सुरतचे ते चांगले आहेत, मात्र त्यामध्ये किती रिस्क घ्यायची, कारण तिथली जी आवक आहे ती अतिशय कमी आहे. ती फक्त 100 क्विंटल किंवा अशी आहे, 0.10 मेट्रिक टन, हे साधारण 1 टनाची आवक आहे. ते पण तुम्ही लक्षात घ्यायला हरकत नाही. आणि बाकीच्या ठिकाणी जे बाजारभाव आहे ते साधारण 1200 अशी सरासरी आहे, 700 ते 1300. थोडक्यात तुम्ही धुळ्यावरनं किंवा सुरतवरनं कांदा जर साक्रीला नेला तर तुम्हाला जे सरासरी बाजारभाव आहे ते साधारण 1500च्या आसपास राहू शकतात. त्यापेक्षा येण्या जाण्याचं भाडं आणि हे सगळं वजा करता तो तिथंच जर विचार केला तरी तुम्हाला बाजारभाव सारखंच पडेल. झाला तर 1-2 रुपयाचा फायदा होईल, त्यासाठी एवढी यातायात करायची गरज नाही. निर्णय तुमचा आहे, हे मी नेहमी सांगत असतो. चला आपण पुढच्या हे बघूया. हा धुळ्याच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न होता. आता गुजरातला उन्हाळी कांदा जो आहे तो 7.5% वाढून 1470 पर्यंत गेलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की त्याची सरासरी किती आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा जो उन्हाळी कांदा 25% वाढलेला आहे. पांढरा कांदा गुजरातमध्ये 1236 पर्यंत गेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 60% वाढ आहे. हे पण तुम्ही लक्षात घ्यायला हरकत नाही. हरियाणामध्ये नाशिकचा कांदा 28% वाढला आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत. म्हणजे तो आता गेला आहे 1754 पर्यंत. मागच्या वर्षीच्या तुलनेत तो कांदा 28% वाढलेला आहे. दोन्ही टक्केवारी सारखी आहे. उन्हाळी कांदा जो आहे तो 1475 पर्यंत तिथं पोचलेला आहे. जो लोकल कांदा असेल, आजूबाजूने येत असेल, त्याचे पण दर 12% मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढले. मागच्या वर्षीच्या तुलनेत 34%, मागच्या आठवड्याच्या तुलनेत हे 25, मागच्या महिन्याच्या तुलनेत 25%. ही वाढीचा ट्रेंड आहे. मी आता महत्त्वाचं हिमाचल प्रदेशचं एक सांगतो. इथं उन्हाळी कांदा 34% वाढला आणि मागच्या आठवड्याच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत 34%, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 10%. आता तो पोचला आहे 2029. आणि नाशिकचा कांदा मात्र 1700 रुपये पोचला आहे. तिथला लोकल आणि बाजूचा कांदा येतो आहे, त्यामुळे नाशिकच्या कांद्याचे दर इथे डाऊन आहेत हिमाचल प्रदेशमध्ये. तिथं अनेक ठिकाणी रस्त्यांवर बर्फबारी वगैरे झालेली आहेत, त्यामुळे रस्त्यांचे काही रस्ते बंद आहेत. आता तो सीझन तिथं सुरू झाला आहे, सगळेच रस्ते बंद आहे असं नाही. त्याचाही परिणाम रस्त्याच्या वाहतुकीवर होत आहे. परिणामी हा सगळा तिथं जाणं आणि हे सगळं होणं, माल पोचणं याच्यामध्ये अडचणी आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मात्र नाशिकचा कांदा किंवा महाराष्ट्राचा कांदा 2406 रुपये असा भाव खातो आहे. 10% वाढला आहे. 23% मागच्या वर्षीपेक्षा वाढलेले आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं कर्नाटक. आता हा बंगलोर स्मॉल कांदा जो आहे तिथला लोकल, तो मागच्या वर्षीच्या तुलनेत 63%, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 136% वाढून तो आता 700 पर्यंत गेला आहे. बेल्लारी रेड जो कांदा आहे तो 21% वाढून मागच्या आठवड्याच्या तुलनेत तो आता 2000वर पोचला आहे आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 6%ची वाढ आहे. आता पुणा कांदा जो तिथं जातो आहे आपल्याकडचा, तो 1505 रुपयांनी जातो आहे. तिथं 5% वाढ झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 31% वाढ आहे. लोकल कांदा जो आहे त्यांचा तिथला तो 1000 पर्यंत जातो आहे. 27% मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढ आहे. आणि तिथला उन्हाळी कांदा 1378 पर्यंत जातो आहे. साधारण मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2% आणि सरासरी मागच्या वर्षीच्या तुलनेत मात्र तिथं 36% भाव कमी आहे. तर थोडक्यात नाशिक कांदा, पुणा कांदा यांचे बाजारभाव चांगले आहेत. पुणा कांदा सोलापूरवरनं जातो आहे, तो बंगलोरमध्ये किंवा केरळमध्ये. आता तुम्हाला कांद्याचे बाजारभाव 6000 कुठे बघायचं आहे का ते पण सांगूया. केरळमध्ये किंवा केरळमध्ये स्मॉल कांदा आहे जो तिथला, मग तो सांबारसाठी असेल किंवा वेगवेगळ्या याच्यासाठी, त्याचे बाजारभाव 5.5% वाढून 6534 रुपये गेलेले आहेत. आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 6.4% तो वाढलेला आहे. तर उन्हाळी कांदा 3500 पर्यंत पोचलेला आहे, 3546. इथे मात्र 2.4% वाढ आहे. पण 1 नंबर क्वालिटीचा कांदा 3866 पर्यंत पोचला आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 20% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 28% भाव आहे. एकूणच तिथला जनरल कांदा सोडला तर बाकीचे सगळे कांदे किंवा प्रकार केरळमध्ये वाढलेले आहेत. मध्य प्रदेशची आपण गोष्ट करूया. मध्य प्रदेशमध्ये मोठ्या आकाराचा कांदा 7% वाढून 1400 रुपयांपर्यंत पोचलेला आहे. आता आणखी एक लोकल कांदा मागच्या वर्षीच्या तुलनेत 70%, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 9%, 8.25% असा वाढून तो आता 753 रुपये पोचलेला आहे 693 वरनं. ही पण एक चांगली वाढ आहे. दुसरं, नाशिकच्या कांद्याला मात्र तिथे
मागच्या वर्षीपेक्षा 64% जास्त भाव मिळतो. नाशिकचा कांदा MP मध्ये 900 रुपयांनी गेला आहे, पण मागच्या याच्यामध्ये काय म्हणतात, मागच्या महिन्याच्या तुलनेत तो 2.5% कमी आहे. हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. आता तिथला जो उन्हाळी कांदा आहे त्याचं बघूया. तो गेला आहे 1355 रुपये. 32% वाढ आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 27% वाढ आहे. आता पुणा कांदा जो आहे पुण्यावरनं जाणारा, तो साधारण 1281, पुण्यावरनं म्हणजे पुणे आणि त्या परिसरात असे बाजारभाव मिळत आहेत. पांढरा कांदा जवळपास 250% वाढून 1700 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. ही मागच्या वर्षीची वाढ आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 140% वाढलेला आहे. महाराष्ट्राची वाढ आहे मी तुम्हाला सांगितली आहे, त्यामुळे ती काही फार सांगण्याचं कारण नाही आहे. पण महाराष्ट्राचे उन्हाळी कांदा जो आहे तो साधारण मागच्या आठवड्याच्या तुलनेत 10%, मागच्या महिन्याच्या तुलनेत 28% वाढलेला आहे आणि तो आता झाला आहे 1300पर्यंत. जो इतर कांदा किंवा ज्याला उन्हाळीमध्येच जो मोडतो, काही ठिकाणी उन्हाळी म्हणतात, काही ठिकाणी लोकल कांदा म्हणतात, तो आता 1237, सरासरी मागच्या वर्षीच्या तुलनेत 1% वाढ, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 14% वाढ आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्टेबल राहून वाढीचे किंवा वाढ राहून स्टेबलचे ट्रेंड आहे. मी ते सांगितलं आहे कुठे काय, त्यामुळे ते पुन्हा मी रिपीट करत नाही. आता दिल्लीमध्ये बाजार वाढीचे ट्रेंड आहेत. अनेक शेतकऱ्यांनी असं सांगितलं की 2000 रुपयापर्यंत तिथं कांदा क्रॉस होतो आहे, कारण राजस्थानचा कुचमन आणि आणखी एक जिल्हा आहे त्याचं नाव सीकर, माफ करा, तर या 2 ठिकाणचा कांदा संपलेला आहे. त्यामुळे तो कांदा जात नाही. आता बाकीच्या कांद्याला म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या कांद्याला तिथं एंट्री आहे, त्यामुळे इथे या कांद्याला बाजारभाव मिळत आहेत. आता उन्हाळी कांद्याचे बाजारभाव 1700 रुपयापर्यंत पोहोचले, मागच्या वर्षीच्या तुलनेत 57%. लोकल कांदा तो 1280 रुपयापर्यंत जातो आहे, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 10% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 11%ची वाढ आहे. दिल्लीमध्ये एवढी चांगली वाढ दिसून येते आहे. मी आता थेट राजस्थानकडे जातो. राजस्थानमध्ये जिथला उन्हाळी कांदा जो आहे 1445 रुपये, 31%ची वाढ आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 42% वाढ आहे. 31% मागच्या आठवड्याच्या तुलनेत. आता तिथे लोकल कांदा जो आहे तो 3%नी वाढलेला आहे, तो 800पर्यंत पोहोचलेला आहे. ठीक आहे, आता आपण थेट तमिळनाडूचा बेल्लारी 2778 रुपये आहे. इथे सुद्धा 8.5%ची वाढ आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत 5%ची घट आहे. मी आता पश्चिम बंगालकडे घेऊन जातो तुम्हाला. पश्चिम बंगालमध्ये नाशिकचा कांदा 5%नी भाव खातो आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत दर आता 1671 रुपये पोहोचलेले आहेत. उन्हाळी कांदा जो आहे तो मागच्या आठवड्याच्या तुलनेत 8.5%नी वाढून 1785 आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 3.5%नी वाढ झालेली आहे. तिथला ड्राय किंवा 1 नंबर क्वालिटीचा जो कोरडा कांदा आहे तो आता 1599वर पोहोचला आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 9% आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 17%. तर एक नंबर क्वालिटी किंवा फर्स्ट सॉर्ट ज्याला आपण म्हणतो तो 1775 रुपये पोहोचला. इथे 12% मागच्या महिन्याच्या तुलनेत, मागच्या वर्षीच्या तुलनेत 22% वाढ आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत भाव स्टेबल आहे. एकूणच सगळ्या देशभरातले जे बाजारभाव आहे सरासरी 1690 ते 1700 रुपये आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढ आहे. तर हे सगळं एवढं जरा दीर्घ व्हिडिओ करून सांगतो आहे, याचं कारण तुमच्या मनातली काळजी काढून टाकावी. मात्र कांदा विकायचा किती विकायचं ते आपण सांगितलं, ते व्हिडिओ तुम्ही बघा. ॲग्रोशिवार कोणालाही कांदा विकाच किंवा कांदा ठेवा असा अगदी ॲग्रेसिव्ह सल्ला देत नाही. आपण संदर्भासह माहिती मांडतो आणि मग त्यानुसार तुमच्या विचारांना किंवा निर्णय प्रक्रियेला चालना मिळेल अशा पद्धतीची ही माहिती असते. त्यातनं तुम्ही निर्णय घ्यायचा असतो. जोडून राहा. तुम्हाला हा व्हिडिओ जरा दीर्घ झाला आहे त्याबद्दल माफी मागतो. पण आवडला असेल किंवा आणखी अशीच माहिती पाहिजे असेल तर इथे सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. तुम्ही कांदा विकला, किती शिल्लक आहे मला जरूर कळवा. नमस्कार. मी तुमचा शेतकरी मित्र पंकज जोशी, विंचूरकर.